पुण्यातच म्हणजे आपल्या पुण्यातच संस्था आहेत पण काय काम करतो? 7-8 गावांमध्ये पर्यावरण आणि वन्यजीवनावर म्हणजे पर्यावरण आणि स्थानिक समुदायाचं जंगलावरती नाही का अवलंबून मग कृषी विज्ञान केंद्रावरती तुमचं प्रॅक्टिकल पण केलं असतं ना त्यांनी. तसं अजून ते म्हणले की पण त्यासाठी अजून आता आमचं प्रशिक्षण होऊन फार 5-6 दिवस झाले. म्हणजे जे गावाच्याच ठिकाणी आता ती म्हणजे थोडीशी पहिल्या स्टेज किरकोळ मध्ये सर तिकडे जागेवर आले होते का तुमच्या? जागेवर आले. फार्म नाही तिकडे तसं काहीच नाही. फार्म बिम असलं काही केलेलंच नाही. फक्त त्यांनी एक संकल्पना मांडली की असं असं कुक्कुटपालन पण करता येऊ शकतं गावरान पद्धतीचं. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणून त्याच्या काय नाही, मग तुम्हाला आहे ना याचं ट्रेनिंग घ्या. कृषी विज्ञान केंद्र नव्हतं. हा त्यांनी सांगितलं आम्हाला सूचन केलं की 3 दिवसात एक त्यांचं 3 दिवसाचं प्रशिक्षण आहे. तर ते घ्या. तर त्याच्यात तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज येऊन जाईल. बरोबर. मग फार्म वगैरे हा लगेच मी कसं सुरुवातीला सगळं बघणं थोडंसं प्रशिक्षण घेणं ते सुरुवातीच्याच पातळीवर आहे आज. म्हणजे त्याला काय अजून काही जागा बघणं आहे काय प्रक्रियेत अजून काय आमचं होऊन गेलं नाही. स्टेज पहिली स्टेज त्यांनी आयडिया दिल्या म्हणून सगळ्यांच्या डोक्यात आलं की नाही बाबा मग तसं करा त्याच्यातून प्रगती करा कारण स्वतःला कळल्याशिवाय काय होत बरोबर. त्याच्यामुळे जमत काय नाहीतर काय नुसतंच करायचं आणि सोडून द्यायचं निम्मेच सोडायचे नाही. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की मग म्हणले सक्सेस म्हणलं तर मग तुम्हाला म्हटलं इथं त्याच्यासाठी तुम्ही ट्रेनिंग व्यवस्थित घेतलं. त्यांनी आम्हाला त्याच्यानंतर मग तुम्हाला एखादी योजना वगैरे आली का ते लाभ मिळाला नुकसान वाचलं बरोबर. नाही तर उगाच असते त्याच्यामुळे ते म्हटले की आधी कसं केले ते बघा तुम्हाला जर वाटलं की आपल्याला अशा स्वरूपात करायची तर मग प्रशिक्षणाच्या गोष्टी करा. नाही तर तुम्ही काय करायचे की सुरुवातीचं तुमच्या मनात यायचं मी सांगायचं इकडे बसा, वरती पाहिजे नाही बसा. काही नाही माझ्या शब्द करायला जायचं ट्रेनिंग नाही काही नाही म्हणजे कुठेतरी संपणार. त्यापेक्षा आधी तुमचा बेस सगळा तयार करा जेणेकरून मग तुम्हाला त्याचं नॉलेज येईल आणि प्रशिक्षणातून आणखी चांगलं. आपला मयूर याचे म्हणून युट्यूबला चॅनल आहे. हा त्याच्यावरती आपण माहिती सगळी अपडेट केलेली आहे. हा तुम्हाला पहा मयूर याचे चॅनल युट्यूबला. बरोबर. जर आवडला तर सबस्क्राईब करा. तिथे भरपूर माहिती आहे. 100% सगळ्या जाती आहेत त्यांची माहिती आहे. आता किती जातील आपल्याकडे? आता नारायणगावला कृषी विज्ञान केंद्रात एक्झिबिशन होते आता. हा जे 8, 9, 10, 11 जानेवारी. 8, 9, 10, 11 जानेवारी तिथं आपण 16 जाती प्रेझेंट करतो. ओके. म्हणजे शेतकऱ्यांना पाण्यासाठी आणि त्यातनं शेतकऱ्यांना काय आउटपुट मिळू शकतं. अंड्यासाठी कुठली आहे, मांसासाठी कुठली आहे, कुठला जर पक्षी पाळला तर त्याच्यातनं प्रॉफिट चांगलं होईल. आपण त्या मार्केटमध्ये आणलं तर आपल्या बाहेरच्या देशातल्या पण आहेत बरोबर आपल्या इथल्या पण आहेत. तुमच्याकडे साधारण 16 जातीची कोंबडी त्याच्यामुळे ऊर लागते तर मग एका पिंडाला 2 वॅट लाईट लागते. 100 पिंडांना 200 वॅट पुरेसा आहे. कावेरी मध्ये नाही कावेरी पण आहे. यातच आहे नाही पलीकडे आहे. बघा तुम्हाला याचे व्हिडिओ आहेत ना आपले मयूर याचे चॅनल युट्यूबला आहे त्याच्यावरती सगळे व्हिडिओ आहेत. तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही पहा. आवडला चॅनल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करू सर. आवडला तर करा काय अडचण नाही. 4 दिवसाची गावरान 16 ही पिल्लं तयार केली. हो इथं पिल्लं तयार होतात. इथं आपल्याकडे मशीन आहे 40,000 कॅपॅसिटी अंड्याची.
एका टायमाला 40,000 अंडी सेट करू शकतो आपण. पण एवढी काय आपण वापरत नाही, कारण एवढा मोठ्या प्रमाणात सेल नाही. जेवढा माल विकला जातो तेवढाच माल पिकवतो आपण. ब्लॅक ॲस्ट्रोलॉप नाही, बाहेरच्या देशातली गावात जाते हायवी म्हणून जाते. ही जाते ना अंड्यासाठी सगळ्यात जास्त चालते. 205 अंडी आहे त्याला एका पक्षाला. आणि ही ब्लॅक ॲस्ट्रोलॉप जाते ना, याला वार्षिक अंडी उत्पन्न 280 ते 300. गावांमध्ये सगळ्यात जास्त अंडी देणार अंड्याचं प्रोडक्शन सगळ्यात जास्त आहे. आणि गावाला जे खुडूक होणार आहेत ना, त्या जातीमध्ये ही हायवी म्हणून जाते. ही पण खुडूक होती. याला 205 ते 210 अंडी आहेत. नाही ना, 261 जाती आहेत कोंबड्यांच्या सगळ्यात, म्हणजे माझ्या माहितीमध्ये. तुम्हाला शेड दाखवतो. आपलं पिळमिल आहे तर हाती आम्ही खातो. बघा ना. मयूर ह्याशिवाय युट्यूबला कुठले जर आता पलीकडची ही सगळ्यात छोटी गुंडी पाठवा ऑस्ट्रेलियन या तो 7 किलोपर्यंत वजन होतं. सगळ्यांना काय सगळ्यांना मिळायला भेटेल. तुला काय येऊ तुला काय कोणतं करू नाही ही गावठी. हा कोणता कोंबडा आहे हो? ब्लॅक ॲस्ट्रोलॉपचा कोंबडा आहे तो. हे बघा दरवाजा लावा तिकडली इकडे येतील. हे बघा ससेट जातीची मादी. ससेट आणि ही तुम्हाला ती पिल्ल दाखवली ना मला मी 21 दिवसाची पिल्ल होती पहा. ही अशी होतात. ही ओरिजिनल आहे. ही इजिप्तची जाते. बाहेरच्या देशातली गावगान जाते. ही खुडूक पण होती आणि त्याची पिल्ल पण काढते. अंड्याचं क्वालिटी सेम गावगांसारखी. तुम्हाला अंडा दाखवतो मी आता. अंडा मिक्स करतील. हे दरवाजा लावून घे. गपरे बाबा.
नसेल घाल बघा हे बघा या अशी अंडी आहेत. आपले गावठी आहे का गावठी गावठी गावरांसारखी प्युअर अंडी आहेत. याच म्हणजे फायदा असा आहे का कोंबडीचं अंड्याचं प्रोडक्शन जास्त आहे. 210 अंडी मिळतात या कोंबडीला आणि गावरांसारखी सेम बरोबर. आणि कोंबडीला खाद्य तेवढंच लागतं. मग तुमचं आर्थिक उत्पन्न वाढेल ना या कोंबड्या सांभाळून. अंडी आणि इकडच्या कावेरी आहेत ह्या आपल्या इकडचे आपल्याला जे भेटलेलं आधी रे ते आधी बरं चला आता बघितले ना बाकीचे चला बाहेर चला आपले हाय मी जातीची अंडी आहेत ना इथं कोंबड्या तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघा या माझे माझे नाही विकत नाही आपण आता मार्केटमध्ये नवीन आणल्यात आपण याचे तुम्हाला पिल्ले मिळतील. फक्त एक 60 आहेत ना ते हा एक नाही अंड्यासाठी ना फक्त हा अंड्यांसाठी चांगली जाते. म्हणजे गावरान कोंबड्या तुम्ही पाळता ना आता गावरान कोंबडी पाळली तुम्ही तर गावरानला अंड्याचं उत्पन्न किती आहे 90 100 110 जास्त जास्त 120 120 जास्त अंडी घालत नाही गावरान कोंबडी. आणि ही कोंबडी कशी आहे ही 205 ते 210 अंडी घालते. आणि अंड्याची क्वालिटी आणि तुम्ही ज्या गावरान कोंबड्या पाळल्यात ना त्याची क्वालिटी पहा जरा थोडं आकाराने पण व्यवस्थित आणि सगळं सारखं एक सारखं अंड पहा बरोबर. याचे व्हिडिओ मी युट्यूबला नाही अपलोड केले अजून कारण याचं प्रोडक्शन कमी आहे आपल्याकडं. ही आता ह्या प्रदर्शनात ह्या एक्झिबिशनला आपण ह्या जाती 2 फिशर सेक्स म्हणून आहे इथे तसेच ही जाते ना ही व्हाईट आणि ब्लॅक मध्ये येते आणि इथे पाय असे हे असतात हा पांढरे बघा ससेक्सचा कोंबडा आहे. ठीक आहे दाखवतो तुम्हाला त्याचे पाय पण एकदम पूर्ण हा आणि हा हाय जातीचा कोंबडा आहे. त्याचे पाय पूर्ण काळे विकत नाही विकत नाही आता सध्या आपण हे आणलेले इकडे कावेरीचे पक्षी आहेत हे हाईट विक्रीसाठी आपले अहो हे सगळे कावेरी आहेत तुझे सगळे A to Z सगळे कावेरी त्याला अंड्याचं आपण फीड मॅनेजमेंट करतोय त्याच्यावर डिपेंड आहे 180 90 200 पर्यंत घालतात आणि ती जात कडूक नाही होत. खाद्यामध्ये बऱ्यापैकी हा जे आता बाहेर ठेवले ते जास्त खाद्य हे काय अंड्याचं खाद्य अंड्यावर ते कोंबड्यांचं खाद्य आपण स्वतः बनवतो. हो का हा आपली फीड मिली खाली तुम्ही काय टाकताय कोंबड्या खाली खाली तूप टाकलेला असतो. परत गोळा कधी करताय बॅचच्या आता कसं होतं तुम्ही एवढे लोक आलात ना आता इन्फेक्शन झालं सगळं त्याच्यामुळे आता मला 2 दिवसात ते पूर्ण क्लीन करावं लागेल म्हणजे निर्जंतुकीकरण करावं लागेल फवारणी करावं लागेल. फवारणी केलं का क्लिअर होऊन जातं. बापरे
बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या तुम्ही आपण टेक्निकली त्याच्यामुळे मी तुम्हाला आधी काय बोललो का तुम्ही कुठल्या फार्म वरती गेले होते का कसं होतं मग तुम्ही जर तिकडचं इन्फेक्शन तुमच्या सोबत घेऊन आले तर इकडे आपल्या कोंबड्यांना आजार होणार कोंबड्या, हे होणार. म्हणजे लोकांना याचा अभ्यास नसतो बरोबर त्याच्यामुळे मॉर्टिलिटी होती कोंबड्यांची. बरोबर आमच्या आयुष्यात पहिल्यांदा एवढं कोंबडं पाहिजे त्या पण एवढं प्रकार ते तुम्ही, अजून ब्लॅक आस्ट्रो पाहिले काय हे पहा कोंबड्या. अयो गणेश युट्यूबला आहेत व्हिडिओ याचे सगळे. कोंबडा घेत आहे हे नाही विकत तर त्यातल्याकडे नाही पॅरेंट स्टॉक आहे ते बघा याचं नाम जे असं इथं घासलं चांगला कोंबडा आहे युट्यूबला मिळून चॅनल पहा हो त्याच्यावरती व्हिडिओ आहेत. चालते सर थँक्यू. अजून आपल्याकडे बाय फायटर आहे हा. बघत नसतील बाय आता 5 किलो प्लस होतं अरे बापरे मेलचं आणि फिमेलचं वजन 5 किलो 6 किलो राहतं. हा आता सध्या मार्केटमध्ये बकराच्या मटणाला कॉम्पिटिशन म्हणून आपण हे प्रेझेंट करतोय. ओके त्याला 8 महिने लागतात वजन वाढवायला. आणि चव बकराची आणि याची पाव सेम आहे काहीच फरक नाही. कसं किलो जाते आता कसं होतं याचं प्रोडक्शन सध्या मार्केटमध्ये कमी आहे ना त्याच्यामुळे लाईव्ह स्टॉक जातो 450 किलो. आता पुढे विक्रीसाठी आहे उपलब्ध हो आपल्याकडनं मी आता हे 10 वर्षापासून म्हणजे हॉटेलला वगैरे सप्लाय चालू आहे आपला. व्यवसाय 15 वर्षापासून असं येऊन नाही का कोंबडी घेऊन जाऊ शकते एखादी हा मिळतील ना तुम्हाला. हो हा हे मिळतील बघतील काय घ्यायचं ते. घेऊन जाऊ अगोदर फोन करून या. याचं नाव काय म्हणजे टर्की आहे ना आहे ना युट्यूबला सगळे व्हिडिओ आहेत. मी 5 मी आणि सर नाही टाकले फक्त बाकी सगळे व्हिडिओ आहेत. हा नको लावू टर्की आहे ती पण टर्की हे नाव हो हे आहे हे वाघांचे हे सगळे हा हे वाघांचं बदक हे आपलं याला पण अंड्यात उभा फिरतो 3 अंडी आहे त्याला वाचू. हो का हा आणि याची लोकप्रियता यासाठी चांगली आहे याच्यात नॉर्मॅलिटी पण होत नाही आणि हे काही खाऊ शकते तुमच्या चिळा भात वगैरे त्याच्यामुळे जगू शकतं. याला लसीकरण वगैरे लागत नाही शक्यतो बघा मला फायदा गेलो बापरे लागेल ते लागेल किती वजन आहे 12 कोणाला विचार पसंत उचलून पहा आहे का वजन अरे 12 ही आहे ना रेड आयलँड रोडची जाते. हे अमेरिकेचं ब्रीड आहे. हो का हे 240 अंडी घेतं. याचं पण चांगलं येतं. हा पण याचा अंडा थोडा लाल कलर मध्ये लाल शरीर
तुम्हाला मी फायदे आता हे वाईट सेटिंग मध्ये बघायचे आपल्याला बाकी स्किन जाते आपल्याला हे वाईट बेटिंग आहे. त्याचे आत्ताच काम जाईल अरे बापरे यांनी बघी वाहन गेलं खतरनाक. डेंजर आहे. पण हा लहानच आहे अजून, आता लय मजबूत होणार गडे. हा हा आता जवळजवळ 6-7 किलोच आहे. औरंगाबाद गेलं तशा त्यांनी हा 1 फुटिंग गेले त्याचे हा ए मग माहिती करायचं 1 फुटिंग हा कावेरी जातीचा आहे. हा कावेरी हा पण 5-6 किलोच आहे. हो का, एक कोलंबियन दोन नाही 5-6 किलो नाही 3.5-4 किलो कोलंबियन कोलंबियन बरं तेवढं होण्यासाठी त्याला किती वेळ लागतो म्हणजे हा कालावधी किती लागतो त्याला तेवढी हाईट होण्यासाठी? आता हे यांचे का हो त्या 6-7 महिन्यात होतात एवढे 6-7 महिने. मग वर्षभर तुम्ही होता असेल. हा 7-8 महिन्यात याचा अंड एवढा हा किती दिवसाचा झाला एवढा? हा एक 8 महिन्यात होतो. हो का? हा याला लसीकरण कोण करते एवढं तुम्हीच करताय घरी हा लसीकरण घरी करता. लसीकरणचा वगैरे स्वस्त ना सगळं आपण अच्छा हे अंडी बिंडी मग कशी विकताय म्हणजे गेले अंडी नाही विकत, आपण पिल्लं विकतो. पिल्ले. पिल्लं तयार करून विकतात हा, पिल्लं काय पिल्लं विकतो. डिलिव्हरी केला तर असं सांगा. अंडी नाही येतात. काय फायदाच नाही. प्रोडक्शनच डाऊन आहे. तुमची चार्जेस वगैरे काय याची काय आहे? फार्म पाहिजे नाही हे कसं होतं, लोकांनी जास्तीत जास्त करावा, त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलं हेच आमचं समाधान आहे. बरोबर, आम्हाला काय चार्ज वगैरे काय द्यायची आवश्यकता नाही. चांगली गोष्ट वगैरे असं एवढं ओपन बी सर्व असलं तर मग लोकांना पण आवडेल नाही. म्हणजे तुम्ही कधी पाहिलं होतं का असं कोण? आयुष्यात पाहिलं नाही. पहिलं ना आणि तसे मस्त दिल्या वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे सुटे नाही का हा. सगळे कसं होतं, इकडचं तिकडे गेलो तर लगेच भांडण होतं. हो का, हा सुटला होता तर याची भांडणं झाली. आता याने कोणाला तरी मागला तर पाहावं लागेल ते. द्यायला पाऊस आले याला थोडं खर्च आला असेल नाही कसं मग भरपूर खर्च आला. भरपूर आला असेल ना नेट बीट मारणे पूर्ण सेटअप माझा 65 लाख रुपये खर्च झालाय. अच्छा म्हणजे चुन तर इथपर्यंत असा परत ते अंडे Actually, अंडी उगवणी पेड मिले बस. पण जवळजवळ महाराष्ट्रभर नाव आहे हे सगळ्यांचं. त्याच्यामुळेच आपल्याला हजार पंधरा सरांनी डायरेक्ट सांगितलं गावावर हिंडूच नका, एकमेव ठिकाण हेच तुम्हाला कन्सेप्ट डोक्यात येईल. ओपन पण होता ओपन ओपन मध्ये नाही ना सक्सेस होत त्याच्यात. नाही होत. बंदिस्त बरं. तो होता 36 किलोचा बा. अरे बापरे. मोळा होता किती फुलं होतं ते. बेसन काय हा? त्याचं नाव आपलं टर्की ऑस्ट्रेलियन कोंबडी आहे ती. त्याला तोच नाही का? आहे की याचं वजन पहा मगाच्या पेक्षा जड आहे पहा. व्यवस्थित पकडा. हो ना पंप बोर्ड उचलत नाही का? दुसरं बघ उचल की. किती किलो? 10 पर्यंत. वजन नाही केलं त्याचं. हा पूर्ण मोठा झाला ना, याला दाढी येते बघा. अजून याचं वय कमी आहे. हा. असं तिची दाढी. हात लावा की दाढीला. नायलॉनचा तंगूस रस काय गणेश बघ ना, जसं काय जाळून चिटकवले ते. चल होतो ना याचं पण हा चिकन साठी हो
क्रिसमस मध्ये हा जास्त विकला जातो. का बरं विशेष काय? आपलं मुस्लिम समाजात कसं ईद मध्ये कुर्बानीला बोकड कट करून खातात. तसं ख्रिश्चन लोक आहे ना पार्टीसाठी टर्की खातात. जास्त. थँक्यू, धन्यवाद. जसे आम्हाला वेळ दिल्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. तर एवढ्या उशीर आलोय, वाढदिवस आहे घरात, तर बिचाऱ्यांनी सगळं अच्छा वाढलं टाकलंय. आणि आपलं 4चा टायमिंग होता, आपण 6ला आलो. हा, तरी तेच पण म्हणलं त्यांनी- तुमचा त्या राहिला होता. आणि तरी पण वेळ दिला मनापासून धन्यवाद sir. परत नेक्स्ट टाइम भेटू. उलट तुम्ही आता आमच्याकडे या, आवर्जून तुम्हाला बोलू. उलट तुमची गरज थोडं लांब मारायचं. वेळ जर असेल तर नक्की चालतंय. वेळेचं अवघड नाही. चला sir. ठीक आहे. सगळे गेले तर आहे तिथं. नमस्कार. कुठं आलात आपण? आम्ही भीमाशंकर आभरण क्षेत्रामधले एक 7-8 गाव आहेत. तर तिथले एक जवळजवळ 60-70 युवक म्हणून आम्ही एक मयूर आता 60-70 लोक तुम्ही आपल्या फार्मला भेट द्यायला आला होता. हो. आणि जवळजवळ त्याच्यामध्ये काही महिला होत्या, तरुण मुली होत्या, तरुण युवक पण होते, ज्यांना कृषी विज्ञान केंद्राकडून माहिती मिळाली की हे महाराष्ट्रातलं एकमेव असं पक्षी संवर्धन आहे किंवा एक कोंबडी पालन जे आहे, त्याच्यातून गावरान कोंबड्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती या ठिकाणी स्वतः प्रक्रिया करून तयार केल्या जातात आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून त्याची विक्री आणि त्यांचं संगोपन केलं जातं. तर म्हणून ती माहिती मिळाल्याच्या नंतर आम्हाला पण वाटतं की स्वतः जाऊन ते बघावा कशा पद्धतीने केलं जाते. पण ज्यावेळेस आम्ही इथं स्वतः आलो तर मी माझ्या आयुष्यात कधी एवढ्या प्रकारच्या कोंबड्या पाहिल्या नव्हत्या. तिथं जसं ऑस्ट्रेलियन काही कोंबड्या आहेत, वेगवेगळ्या दुसऱ्या देशातले काही पक्षी आहेत, ज्या स्थानिक पक्षी पण आहेत. म्हणजे आयुष्यात 200 ते 300 प्रकारचे अंडी देऊ 300 अंडी देऊ शकतात त्या पद्धतीच्या कोंबड्या मी माझ्या आयुष्यात किंवा आमच्या सगळ्याच युवकांनी पहिल्यांदा जगातल्या सर्वात जास्त अंडी देणाऱ्या कोंबड्या तुम्ही आपल्या फार्मला पाहिजे गावरांमध्ये. गावरांमध्ये. आणि कावेरीचं बरेचदा वेळ नाव ऐकून होतो. त्याच्यानंतर इतर पण कोंबड्यांची बरेच कावेरी आहे, ब्लॅक ऑस्ट्रेलोप आहे, टर्की आहे आणि ते आणि black- ससेक्स तुम्हाला दाखवली मी आता. बरोबर. फाईव्ह मी दाखवली. बरोबर. तर फायटर कोंबड्या पाहिल्या तुम्ही. गिरीराज आहेत, वनराज आहेत, वेड आयलँड रोड आहे. आणि याच्यातले मला पण विशेष वाटलं की एका कोंबड्याचं वजन साधारणपणे 10 ते 12 किलोच्या आसपास झालंय. आणि खरंच कौतुक करण्यासारखी ही पोल्ट्री आहे. तर मला वाटतं की राज्यभरातून इतरांनी पण यावा. पोल्ट्रीकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि यांच्याकडून व्यवसायासारख्या गोष्टी खूप आहेत. आणि सरांची जी बोलायची भाषा आहे, जी ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतात, खरंच ते कौतुकास्पद आहे. आणि ज्यावेळेस आम्ही आलो तर अंडी उबवणी केंद्रामध्ये 15-15 दिवसाची पिल्ले आहेत. म्हणजे किती उष्णता त्या पिल्लांना द्यायला पाहिजेत गरजेनुसार, त्या गोष्टी पण सरांनी आज आम्हाला ह्या पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून आज समजून सांगितल्यात. आणि खरंच राज्यभरातून लोकांनी, तरुणांनी सहभागी व्हावा, जेणेकरून हा व्यवसाय जो आहे हा आपण शिकून घ्यावा. आणि सरांचं योगदान आहे की माझ्या पोल्ट्रीला नुसतं येऊच नका, आला तर भेट दिल्याच्या नंतर स्वतः काहीतरी करा, जेणेकरून त्यांना पण बरं वाटतं की माझ्या पोल्ट्रीला भेट दिल्याच्या नंतर स्वतः काहीतरी व्यवसायाला सुरुवात केली. तर असं काहीतरी प्रगती व्हायला पाहिजे. आणि सरांचं खरं आमच्या टीमच्या वतीनं, कल्पवृत्ती संस्थेच्या वतीनं मनापासून धन्यवाद करतो आणि अभिनंदन करतो की सर तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता. आणि विनंती पण करतो की तुम्ही आमच्या भागामध्ये या आणि आमच्या युवकांना आणखी एकदा एक मार्गदर्शन करावं. थँक्यू. चालतं. नक्की मी येईल आणि तुमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन कराल. तुम्हाला आता इथे येऊन एवढ्या जाती पाहायला मिळाल्या, त्यातनं तुम्ही शेतकऱ्यांना, तुमची जी टीम आहे त्यांना काय आउटपुट द्याल? नक्कीच. म्हणजे ज्या काही युवक होते त्यांचं सजेशन होतं की आम्हाला कुक्कुटपालन करायचे. तर मग कुक्कुटपालन करायचे तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे. आता आपण जवळजवळ 5 ते 6 प्रकारच्या जाती सांगितल्या, ज्यांचं अंड्यांचं उत्पन्न 200 पेक्षा जास्त आहे, 300 पर्यंतच आहे. मग त्या अंड्याची क्वालिटी पण तुम्ही अंड्याची क्वालिटी पाहिली तर काही लालसर आणि एक आकाराची सगळी अंडी आहेत. आणि मग त्यानुसार आता जवळजवळ आता युवकांमध्ये काहीतरी थोडंफार चर्चा होईल आणि त्यानुसार कुठल्या तरी एका प्रजातीची कोंबडी फायनल होईल आणि त्यानुसारच लवकरात लवकर खरेदी करायचा आमचा एक प्रयत्न असणार आहे. पण पूर्वतयारी म्हणून तुमच्याकडून 1 दिवसाचं का होईना पण आम्हाला एक प्रशिक्षण द्यावा अशी विनंती करतो. ठीक आहे. आणि त्यानुसार आपण मग पुढे आम्हाला पण जाता येईल आणि तुमचं सहकार्य बरोबर ठीक मिळावं. आहे, चालेल. तुम्ही आलात, आपल्या ह्याचीला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. चला. ठीक आहे.